पुणे शहरापासून जवळच असलेलं पवना धरणातील हे मंदिर जवळपास 700 ते 800 वर्ष जुनं आहे. हेमाडपंथी शैलीत असलेलं वागेश्वर मंदिर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र आहे. या मंदिराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही थेट संबंध आहे, असं जाणकारही सांगतात. कोकण सिंधुदुर्गची मोहीम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वागेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. तसंच छत्रपती शिवाजी महाराज तिकोना व कठीणगड म्हणजेच तुंग किल्ल्यावर आले की आवर्जून येथे दर्शनाला येत असत, असंही सांगितले जाते. सध्या या मंदिराची पडझड झाली आहे. पुरातत्व विभागाने मंदिराचे संवर्धन करावे अशी ही मागणी होत आहे. या मंदिराचे बांधकाम 11व्या किंवा 12व्या शतकात झाले असावे, कारण मंदिरासाठी वापरण्यात आलेले दगड हे एकमेकांना जोडून लावण्यात आलेले आहे. मंदिरात काही शिलालेखही आढळले आहे. संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलं आहे. आता या मंदिराचा फक्त ढाचाच शिल्लक आहे. पुरातन मंदिर असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे, तर आजूबाजूच्या भिंतींचे काही अवशेष शिल्लक राहिले आहेत. मंदिराचा कळस ढासळला आहे, फक्त गाभारा सध्या सुस्थितीत आहे. या मंदिराच्या चारही बाजूने भिंतींना भेगा पडल्या आहेत. काही अवशेष शिल्लक आहेत.